हा हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलेलं आहे। वारकरी संप्रदायामध्ये फूट पडण्याचे काम करू नका, शरद पवारांच्या विधानावरून शिरसाटांनी ही टीका केलेली आहे। वारकरी संप्रदायासारख्या संप्रदाय देशामध्ये नाही असंही शिरसाटांनी म्हटलेलं आहे। हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार। कृपया त्यांच्यामध्ये असलेली एकता किंवा त्यांच्यामध्ये असलेली ताकद ही डिवाइड करण्याचा जे काही प्रयत्न पवारसाहेब करतात असं करू नका। तो संप्रदाय एक वेगळ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र त्याच्याकडे पाहतो आणि त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे तर ते एकमेकाचे चरण स्पर्श करतात। असं मला वाटतं या संप्रदायासारखा दुसरा संप्रदाय महाराष्ट्रात नाही तर देशातही तुम्हाला पाहायला मिळणार नाही। म्हणून त्याच्यामध्ये जातीय काहीतरी घुसखोरी होईल आणि ते त्या ठिकाणी सुद्धा जातीयवाद होईल असं म्हणायला काही हरकत म्हणू नये आणि त्याचा काही परिणाम त्यांच्यावर होणार सुद्धा। हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला। शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना चिकित्सा करण्याचा पूर्ण अधिकार आहे। फक्त पवार साहेबांना एवढीच विनंती करायची आहे की वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये गेल्या काही दिवसांपासनं अर्बन नक्षल्यांची घुसखोरी वाढली होती। पवार साहेबांनी त्याबद्दल देखील एकदा आपल्या टीमला सांगून रिसर्च केला पाहिजे आणि या अर्बन नक्षल्यांना वारकरी चळवळीतनं कसं बाहेर काढायचं याबद्दल देखील आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे।